भुवन में सार, वीतराग विज्ञानता, शिवस्वरूप शिवकार, नमहु त्रियोग समारिके। मुनि सकल व्रती बड़भागी, भव भोगन ते वैरागी, वैराग्य उपावन माई, चिंते अनुप्रेक्षा भाई, इन चिंतत सम सुख जागे, जिमि ज्वलन पवन के लागे, जब ही जिय आत्म जाने, तब ही जिय शिव सुख ठाने। जय बोलो 24 भगवान की जय। बंधुश्री अरिहंत पद वितराग विज्ञान तेच ना? तेच, त्यातली धर्मभावना चालू आहे. तर आपण छडालेमधली धर्मभावना बघितली होती. काय होतं त्याच्यामध्ये? जो भाव मोह ते न्यारे, दृग ज्ञान व्रतादिक सारे, सो धर्म जबे जिय धारे, तब ही सुख अचल निहारे. काय अर्थ होतं? जो भाव मोह ते न्यारे, भाव मोह म्हणजे मिथ्यात्व. मग भाव मोहापासून भिन्न जो ज्ञानव्रताधिक दृग ज्ञानव्रताधिक सारे, म्हणजेच म्हणायचं होतं भावमोह म्हणजे मिथ्यात्वापासून भिन्न जे सम्यक दर्शन आहे, मिथ्यादर्शन, मिथ्याज्ञान, मिथ्याचारित्र, यापासून भिन्न सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र जे आहे, तर ते धर्म आहे. जबे जीय धारे, जेव्हा हा जीव या धर्माला धारण करतो, तबही अचल सुख निहारे, तर तेव्हाच हा जीव अचल सुख म्हणजे मोक्ष सुखाला प्राप्त करतो. मग त्याचा सार सांगितलंय त्यांनी की मिथ्यादर्शन म्हणजे अतत्व श्रद्धान, सम्यक दर्शन म्हणजे तत्वाचे यथार्थ श्रद्धान, तेच खरं सारभूत आहे. व्यवहार रत्नत्रय वह धर्म नहीं है, ऐसा बतलाने के लिए गाथा में सारे शब्द का प्रयोग किया गया है. म्हणजे मोहादिक जो भाव मोह ते न्यारे, दृग ज्ञान व्रतादिक सारे, म्हणजे काय म्हणायचं आहे? जे सारभूत असलेलं रत्नत्रय आहे ते ग्रहण करण्यायोग्य आहे. अन्यथा व्यवहार रत्नत्रय रूप किंवा जे काय क्रिया आहेत धर्माच्या, तर ते म्हणजे धर्म नाही. जब जीव निश्चय रत्नत्रय स्वरूप धर्म को स्वाश्रय द्वारा प्रकट करता है, तभी वह स्थिर अक्षय सुख मोक्ष को प्राप्त करता है. इस प्रकार चिंतन करके सम्यक दृष्टि जीव स्वोन्मुखता द्वारा शुचि की वृद्धि बारंबार करता है, वह धर्म भावना है. म्हणजे भावना म्हणजे काय हो? भावना म्हणजे काय? भावना म्हणजे काय? परिणाम. बर, ठीक आहे की. तरी भावना म्हणजे अजून आता 12 भावना झाल्या, शेवटी भावना म्हणजे काय काढायचं का? 12 भावना झाल्या आपल्या. तर वितरागतेची वृद्धी होण्याचं साधन रूप चिंतन म्हणा, अनुभवन म्हणा, भूभव भावमध्ये होणे किंवा असणे रूपाने जे काय तुम्ही चिंतन केला, तर पर्यायामध्ये प्रगट करण्यासाठी केलेली भावना म्हणली जाते, ती पर्याय रूपाने. आणि जे मी आहे रूपाने चिंतन करणार, अनुभव करणार, ती निश्चय भावना. मग या भावनेच्या द्वारेच वैराग्याची वृद्धी होते, या भावनेच्या द्वारेच मुनिराजांना मोक्षाची प्राप्ती होते. म्हणून आपल्याला पण या भावना अंतरंगामध्ये धारण करणं आवश्यक आहे. त्या पुढचा श्लोक होता, त्याचा अर्थ लावायचा होता. सो
धर्म मुनीन करी धरिये तिनकी करतूत उचरिये ताको सुनिये भवी प्राणी अपनी अनुभूती पिछानी. सांगा अर्थ काय. सो धर्म मुनीन करी धरिये तिनकी करतूत उचरिये. अशा धर्माला मी हे काढले ना, त्यात येत नाहीये. नाही त्यात नाही. हे छडालेचं दुसरी लाईन होती, त्यातले 1-2 शब्द लागले नव्हते. मग छडालेचं धर्मभावना आहे ना 5व्या ढालीची, तर त्यातले हे पहिला लावून मग ते घ्यावं म्हणलं होतं. तर काय सांगितलं. सो धर्म मुनीन करी धरिये. अशा धर्माला, रत्नत्रय रूप धर्माला मुनींच्या द्वारे धारण केलं जातं. तिनकी करतूत उच्चरिये. त्या मुनींची क्रिया सांगितली जाते. तर जे काय सांगितलं गेलंय आता ह्याच्या पुढच्या ढालीमध्ये सगळं फुल मुनींचं वर्णन येणार आहे. मुनींच्या चारित्र्याचं म्हणा, त्यांच्या चर्येचं वर्णन येणार. काय जे काय त्यांनी 5 महाव्रत, 3 गुप्ती आदींचं पालन करतात, त्यांचे 28 मूलगुण, त्या सगळ्याचं वर्णन 6व्या ढालीमध्ये येणार आहे. तर त्यासाठी सांगतायत की सो धर्म मुनीन करी धरिये तिनकी कर्तृत्व उचरिये. त्यांची कर्तृत्व काय आहे, त्यांच्या क्रिया काय आहेत, हे सगळं पुढच्या ढालीमध्ये सांगणार आहेत. हे भव्य जीवो उसे सुनो और स्थिर और अपनी आत्मा के अनुभव को पहचानो. उसे स्थिर होकर सुनिये म्हटलं ना. ताको सुनिये भवी प्राणी अपनी अनुभूती पिछानी. त्याला ऐकून समजून घेऊन आपल्या अनुभूतीला ओळखा. म्हणजे ते काय करतायत, सगळ्या बाहेरच्या क्रिया नाही सांगायच्या आहेत. मुनिराज जे काय पालन करतायत 28 मूलगुणांचं, तर ते पाहून त्या क्रियांकडे नका बघू, तर त्याच्यातून त्यांनी जो अनुभव करतात अशा त्या स्वतःच्या आत्म्याचा अनुभव करा. म्हणजे ती खरी त्यांची भावना आहे जी आपल्याला ग्रहण करायची आहे. ताको सुनिये भवी प्राणी अपनी अनुभूती पिछानी. निश्चय रत्नत्रय स्वरूप धर्म को भावलिंगी दिगंबर जैन मुनि ही अंगीकार करते हैं, अन्य कोई नहीं. अब आगे उन मुनियों के सकल चारित्र का वर्णन किया जाता है. हे भव्य, उन मुनिवरों का चरित्र सुनो और अपने आत्मा का अनुभव करो. काय करतात सांगा मुनिराज. मुनी काय करतात तुम्ही सांगणार. तुम्ही सांगणार काय. सगळ्या परिग्रहाचा त्याग केलाय करतात, किंवा खाली बघून चालतात, शोधन करून आहार घेतात. सगळं हे म्हणजे काल मी येत असताना आमच्या बरोबर जे होते ना, तर त्यांनी सांगितलं की पूर्णाताचे 4 महिन्यामध्ये ते चातुर्मासमध्ये मुनींच्या सानिध्यात होते. मग सगळं त्यांचं मुनींचं चर्या वगैरे सांगत होते. ते सांगत असताना त्यांना किती अनुभव चांगला आला आहे ते सांगितलं त्यांनी. म्हणजे त्यांच्या घरातली लहान मुलं, सगळे पुरुष, सगळे ते दिवस रात्र त्या मुनींच्या सानिध्यामध्ये. मग ते पाहून आपण काय शिकतो. निशांत काय शिकलो सांगा मुनींच्या सानिध्यात राहून. काय शिकायला काय मिळालं आपल्याला. वीरसागर महाराजांच्या सानिध्यात राहिले असतील कोणी, काय शिकायला मिळालं त्यांच्याकडून. जर त्यांच्यासारखी साधना शिकलो तर उपयोग. बोला. त्यांचे परिणाम कसे आहेत त्याप्रमाणे आपण त्याप्रमाणे परिणाम करायचा प्रयत्न करा. शिकला का खरं खरं शिकला का ते सांगा. काय करायचं ते मला सांगताय ते मी ऐकते. म्हणजे तेवढ्या वेळापुरतं तर वाटतं, पण ते आता कितपत राहतं पुढे सांगू शकत नाही. सांगू शकत नाही असं कसं तुमचं सांगायला सांगितलं नाही हो. हा म्हणजे तेव्हा तर राहतं ते पुढे अजून वाढवायचा प्रयत्न आपण. म्हणजे हे संस्कार आपण किती करून घेतले की मी मुनी होणार. किती भावना झाली अशी, मला मुनी व्हायचंय का. असं अनेक लोक असतात की ते बघून घाबरणारे की इतकं अवघड कसं पालन करतायत. म्हणजे एवढ्या साध्या परिणामांनी आपण आपल्यासाठी सुद्धा अंतराय करून घेतो नकळत. म्हणजे तुम्ही मुनी होणार नाही किंवा झालात तरी तुम्हाला हे सगळे परिसह सहन करता येणार नाहीत. अनेक प्रकाराचं असं म्हणून सांगताय तिथं की तुम्ही त्यांच्या सहवासात राहताय तर अनुभूती कशी घेतात हे पहा. म्हणून त्यांनी प्रवचनसारची गाथा दाखवले ना महाराजजींनी. वीरसागर महाराजजींनी न्यायदीपिकेमध्ये एक चित्र काढून दाखवले. तुम्ही जर त्यांचं वयावृत्त करताय मुनिराजांचं, तर ते करत असताना त्यांची परिणती कशी आहे,
कोण वयावृत्त करतंय, काय काय करतंय, किती आनंदाने करतंय हे पाहत नाही आहेत. ते आपल्या आत्म्याकडे पाहत आहेत, आपल्या स्वतःमध्ये लीन राहत आहेत. त्याचा आनंद त्यांना मिळतोय. आणि आपण काय करतोय, आपली काय म्हणायचं, जर धारा अशी असेल की मी त्यांचं करतोय किंवा मला करावं लागतंय अशी पण जे काय भावना असेल, तर ह्या भावनेचं फळ उलटं कर्तृत्व येणार त्याच्या मागं. त्यांच्याकडून न करता स्वभाव शिकणार नाही आपण. म्हणून ते जे करतायत ते आपल्याला करायचं आहे. भलेही त्यांच्या सहवासात आपण त्यांचं काहीही करत असे ना सेवा रूपाने, पण त्याच्यामध्ये मी काय करायला पाहिजे हे शिकायला पाहिजे. तर त्या मुनींचं चर्या कळाली आपल्याला. म्हणून सांगितलं, ताको सुनिये भवी प्राणी अपनी अनुभूती पिछानी. हे भव्य जीवांनो, मुनींकडे पहा, पण त्यांच्या ज्ञानाला ते जाणतायत तसं स्वतःच्या ज्ञानाला जाणा, त्याला ग्रहण करा, तर तुम्हाला पण आनंदाची सुखाची प्राप्ती सहज होणार. हे त्याच्यामध्ये सांगितलं होतं. हां, झालं होतं आधी, पण त्याचा अर्थ थोडा लागला नव्हता म्हणून घेतलेला. धर्म म्हणजे काय, तर दुःखापासून मुक्ती देणारा निश्चय रत्नत्रय रूप मोक्ष मार्ग, ज्याच्याद्वारे आत्मा मोक्षाला प्राप्त करतोच, त्याला म्हणायचं धर्म. धर्माचे लक्षण काय काय सांगितले होते, वत्थु सहाओ धम्मो, अहिंसा परमो धर्म, अजून उत्तम क्षमादी दशलक्षण धर्म, रत्नत्रय धर्म, अजून दया धर्म आहे. अशा अनेक प्रकारांनी धर्माची व्याख्या केली जाते. पण धर्म म्हणजे वास्तविक काय आहे, माझा स्वभाव आहे हे समजलं तर त्या धर्माविषयी ज्ञान होईल. म्हणजे असं नाही बघत आपण की धर्म म्हणजे माझ्या ठिकाणी आहे. आपल्याला काय वाटतंय, धर्म कुठे आहे, मंदिरात. धर्म कुठे आहे, पुस्तकात. धर्म कुठे आहे, त्या मुनींच्या ठिकाणी. म्हणजे आपण धर्म करता का असं विचारल्यावर काय सांगतो, उत्तर सांगा. धर्म करता का हो तुम्ही सगळे, तुम्ही काय सांगता बघू, म्हणजे मी सांगतेच. धर्म करता का प्रज्वल, धर्म करता का मंजू, ते धर्म करता का. पुण्यालाच धर्म समजलं ना इतके दिवस. क्रिया सगळ्या क्रियाला धर्म समजलं, किंवा धर्माचं क्षेत्र मानलंय कुठंतरी आहे. यात्रा केली तर धर्म केला, इतकं धर्म केला आम्ही. म्हणजे धर्म म्हणजे कधीच असा आपला विषय झाला नाही, आला नाही ज्ञानामध्ये की धर्म माझ्या ठिकाणी, माझा स्वभाव हा धर्म आहे, असं कधीच आपण भाववासना केली नाही. म्हणून सांगतायत काय, धर्म भावनेतून हेच दाखवलं की पहिला पर्याय रूपामध्ये आत्म्याला जाणणे हाच खरा धर्म आहे, आणि द्रव्य रूपाने माझा स्वभाव हाच खरा धर्म आहे. म्हणून त्या धर्माला जाणलं तर आपल्याला सुद्धा सहज त्या धर्माची प्राप्ती होऊ शकते. ते आपल्याला वाटतं धर्म म्हणजे व्रत, नियम, संयम, देवपूजा, स्वाध्याय. ते योगसारजी मध्ये खूप छान सांगितलं त्याबद्दल. मग त्यांनी सांगितलं ना, धर्म करत असताना तुम्हाला काय वाटतं की संसाराचं भय वाटलं तर खरं धर्म झाला. म्हणजे जेव्हा आत्म्याला जाणतो ना हा जीव, तेव्हा खरं धर्म प्रगट होतो. कसा की त्या संसारापासून भयभीतता येते. काय म्हणलं रुपाली, आहे का समोर माझ्या. मग तिथं एक उदाहरण सांगितलं, योगसारचं नाव काढली म्हणून लक्षात आलं की घेतलं होतं एकदा मागं बहुतेक हे उदाहरण मी, की एक बैल आहे आणि तो बैल त्याला पकडलेलं, काय म्हणायचं, त्याचा मालक असतो तो त्याला नाळ ठोकायसाठी म्हणून घेऊन जातो. कुठं, त्या ठोकणाऱ्यांच्या दुकानामध्ये. आणि तिथं नेल्यावर त्यांनी त्याला पकडलं, बांधलं आणि नाळ ठोकली. इतका त्रास झाला त्याला, इतका वेदना झाल्या की नको नको वाटलं. अशा ठिकाणी पुन्हा मी येणार नाही, किंवा असलं दुःख मला नको, इतकी तीव्र भावना झाली. आणि थोड्या दिवसांनी काय झालं, त्या मालकाचा बैल हरवला. तर त्या मालकाने काय केलं, सगळं गाव छान मारलं. शेवटी कुठं आला तो, त्या नाळ ठोकणाऱ्याच्या दुकानात आला आणि म्हणला माझा बैल बघितला का. तर त्या नाळ ठोकणाऱ्याने काय सांगितलं, म्हणले तुझा बैल सगळीकडे जाईल पण चुकून सुद्धा माझ्याकडे येणार नाही. का, शाणा असतो म्हणून. का हो, बैल शाणा का, आपण बैल शाणे, अति शाणे म्हणतात. जो काय म्हणतात, काय शाणा,
त्याचा बैल रिकामा, अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, असं काहीतरी म्हणजे काय, आपण त्याच्यापेक्षा शाणे का, म्हणजे आपण संसारामध्ये इतकं दुःख वाटतंय, घरामध्ये दुःख वाटतंय, त्या तरी किती पळत पळत येतो सांग, कुठं आलं पळत पळत घरात जातो कशासाठी, म्हणजे मंदिरात गेलो धर्म करायला म्हणून, किंवा स्वाध्याय ध्यान करत असताना आनंद आला आपल्याला, तरी पण आपण परत फिरून इकडं काय येतो, त्या बैलासारखं तिकडच्या तिकडं पळून जायला पाहिजे. जर बाहेर पडलोय तर अशी भावना ठेवा की कधी मी याच्यातून बाहेर पडेन, पूर्णतः बाहेर पडेन, तर मी सुखी होऊ शकतो, अन्यथा नाही. ज्याच्यामध्ये योग्यता असते तो याचना करत नाही. काय वाक्य सांगा, कारण त्या ह्याच्यात लिहिलंय ना, ज्याचे सुरत हृदय सुख चिंतित चिंतारेन. ज्याचे म्हणजे याचे, याचना करणे. मग याचना कोण करतं, जो स्वतःला अयोग्य मानतो, अपात्र मानतो, अपरिपूर्ण मानतो, तो याचना करतो. काय सांगितले, लिहिते ठेव, काय म्हणले, जो स्वतःला इनकम्प्लीट मानतो, जो स्वतःला काहीतरी कमी मानतो, त्याला याचना करण्याची गरज पडते. तुम्ही काय याचना करताय हो, धर्माने मला सुख द्यावं, किंवा मी एवढं सगळं करतोय तर मला धर्माकडून असं मिळावं, ही सगळी याचना आहे. म्हणजे काय म्हणायचं, उलट तिथं देव आपल्याला देव बनवायला बसले तर आपण त्या देवाकडे भिकारी बनून जातोय, असा अर्थ झाला. म्हणजे जो पण अन्यमतींमध्ये देवाकडे जातो त्याची काय असती हो भावना, की देवानी मला हे द्यावं. तुमची भावना काय, दुःख खो, कम खो, हे म्हणत नाही का तुम्ही जाऊन तिथं, मग तुम्ही पण नाही का हो याचक. मग ज्याच्यामध्ये योग्यता असते तो याचना करत नाही. धर्माला धारण करणारा जीव नियमाने अयाचक असतो. ह्याच्यासाठी मी काय विचारले, मग तुम्ही पण भावना करता मला मोक्षाची प्राप्ती हो, बोधीची प्राप्ती हो, ही याचकता नाही का. हे सुरुवातीच्या स्टेजला होतंय खरं, नंतर ते पण. अगं सुरुवात थांब जरा, मी सांगते तुला. दशभक्ती म्हणतो ना आपण, तर हे भक्त्या सगळे मुनिराज म्हणतात. ते सुरुवात आहे का शेवट आहे. अच्छा, ओके. मग त्या भक्त्यांमध्ये शेवटी म्हणलं जातं काय, दुःख खो, कम्म खो, बोई लाओ, सुगई गमनम, समाई मरणम हो मज्जम. मग ते मुनिराज सुद्धा म्हणतायत, जेव्हा दशभक्त्या म्हणतात तेव्हा प्रत्येक भक्तीला म्हणतायत. मग याचकता नाही काही. आता आपण म्हणलं ना वित्राटेची वृद्धीसाठी आपण म्हणलो ना, तसं असं आपल्या भाषेमध्ये आपण आपलं गुंडाळून ठेवायचं काहीतरी. संस्कार त्याप्रमाणे ते. काय सांगितलं तिथे एका वक्त्यांनी, की जेव्हा जर आपण भगवंतांकडे गेलो आणि संसारिक गोष्टींविषयी जर काही याचना केली तर त्याला याचकता म्हणली, ती भिकारी वृत्ती म्हणली. पण जेव्हा मोक्ष मार्गाच्या विषयी केलेली ती आपली विनंती आहे भगवंतांकडे, हे भगवान मला पण तुमच्यासारखं सुखी बनायचंय, तर मला असं सुखी बनवा. किंवा त्यांना बहुमान देऊन आपण जे काय केलं ते त्याला म्हटलं जातं विनंती म्हणा, एक अनुरोध म्हणा, पण त्याला याचकता नाही म्हटलं अशा रूपाने. तर काय सांगत होते मी, कामधेनु कल्पतरू संकट हरण बस नामके. कोणाकोणाच्या समोर तुम्ही याचकता करता, मला सांगा, कुठला चिंतामणी रत्न तुम्हाला धर्माची प्राप्ती करून देणार, सम्यक दर्शन करून देणार. कुठलं कल्पवृक्ष आहे ज्याच्यासमोर तुम्ही मागितलात की मला सम्यक दर्शन होऊ दे, कुठलं कल्पतरू तुम्हाला सम्यक दर्शन देणार, तथास्तु म्हणणार. किंवा कुठली कामधेनू आहे की जी तुम्हाला मिथ्यात्वापासून सोडून सम्यक दर्शन देणार. म्हणजे हे कल्पवृक्ष म्हणताय, हे तर पृथ्वी काही जीव, त्यांना स्वतःला योग्यता नाही आहे सम्यक दर्शनाची. जे पंचेंद्रिय असणार त्यांना सम्यक दर्शन प्राप्त होणार, मग ते मला कसं देणार आहेत. म्हणजे माझं सुख पाहिजे म्हणून मी जर त्यांच्याकडे मागायला गेलो तर ते सुख त्यांच्याकडेच नाही आहे, ते मला कसं देणार. कोण कोण, कल्पवृक्ष म्हणजे वनस्पती नाही, पृथ्वी काही जीव, वनस्पती काही पण नाही, पृथ्वी काही जीव असतात ते. समजलं काय म्हणलं,
10 प्रकारचे जे कल्पवृक्ष असतात ते वनस्पतिकायिक जीव आहेत. आणि कुठले ते चिंतामणी रत्न कुठल्या प्रकारचा जीव आहे? चिंतामणी रत्न म्हणजे ते पण पृथ्वी काही, कारण रत्न वगैरे जे काय ते पण बाहेर काढलं म्हणल्यावर अजीवच झाला, राहिलं नाही त्याच्यामध्ये जीव. मग ते त्याच्यामध्येच पात्रता नाहीये, ते मला काय सुख देणार? आणि कामधेनू सांगा, संज्ञी पंचेंद्रिय गाय असते, ती देणार की नाही तुम्हाला सुख? का? तिच्यात पात्रता असती बरं का, सम्यक दृष्टी असू शकते, पंचम गुणस्थानवरती असू शकते. खरं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याला करू शकत नाही ना. कामधेनू असलं काही नसतं हे सांगायचं पहिल्यांदा. म्हणजे आपण त्या गाईकडे जाऊन मला माझं सुख दे म्हणायचं का? ती काय देणार हो? ती पण तुम्हाला तथाच तू म्हणणार का? आशीर्वाद देणार का? तिच्यापेक्षा तुमच्यात पात्रता जास्त आहे, तुम्ही संयम अंगीकार करून महाव्रती होऊ शकता, पण तिला ते करता येत नाही. उलट ती तुमच्याकडे याचना करेल की मला या भवफेरीतून सोडवा. म्हणजे तिर्यंची असताना तिला पुरुषार्थ करता येत नाही तेवढा. म्हणून सांगितलं कामधेनू कल्पतरू संकट हरण बस नामके. हे दोन्ही तुम्हाला संकटापासून मुक्त करतात असं सांगितलं जातं. करतात की नाही? असं म्हणणाऱ्याला संकट काय हेच समजलं नाही. ते माझं जर संकट दूर करतात असं म्हणलं तर कुठलं संकट दूर केलं हो त्यांनी? करतील ना, पण तुम्हाला संसारिक संकटातून दूर व्हायचंय का इथं संसाराचाच नाश करायचंय? हे संकट आहे हे समजायला पाहिजे. कुठलं संकट आहे? हा, म्हणून सांगतायत काय, बसा इथं माझ्यासमोर 5 मिनिटं. काय म्हणत होती तू? मी नाही ऐकले. ते गाथा आहे ना आपल्या आत्म्यावर, आत्माच चिंतामणी आहे, कामधेनू आहे असं. नहीं, इसी में आया है ना, अभी भावना देख रहे हैं हम उसी में. काय चिंतामणी रतन हेच सांगितलं याच्यामध्ये. ऐक काय असेल मग कुठं तोही चिंतामणी असं काहीतरी का आहे. हा, इथं वाचते की, ऐक की ह्याच्यातच असेल. कामधेनू कल्पतरु संकट हरण बस नामके रतन चिंतामणी भी है चाह बिन किस काम के. चिंतामणी रत्न असतं ते जर जवळ ठेवला तर तुम्हाला पाहिजे ते मिळतं. जायचं का आणायला? हो म्हणते. कुठं मिळते कोणाला माहिती? कुठं भेटते सांगावं ॲड्रेस. गुगलला सर्च करायचं का? चिंतामणी रत्न म्हणजे आपण जे चिंतन करतो ना, जर ते रत्न आपल्या हातात असेल तर सगळं तुम्हाला मिळणार लगेच. कामधेनू माहितीये काय असतं? कामधेनू म्हणजे एक गाय असती जी देवलोकातून आलेली असती, आणि असं मान्यता बरं का, किंवा देवाचं एक वाहन म्हणून. आणि मग तिच्याकडनं आपण काय मागितलं तर ती पण देती असं सांगितलं गेलं. म्हणजे एक त्याच्या रिलेटेड एक कथा आहे बरं का त्यांच्या शास्त्रांमध्ये, अन्यमतींच्या, की ती कुठल्या तरी संतांनी उपासना केली तर त्यांना देवलोक प्रसन्न झाले. आणि मग देवांनी म्हटलं की काय पाहिजे सांगा. तर संत तर निर्याचक होते, पण देव म्हटले आम्ही आलोय तर काहीतरी देणार, तुझ्या तपस्येला आम्ही प्रसन्न झालोय तर काहीतरी देणार, म्हणून त्यांनी ती गाय दिली त्यांच्याकडं. पण साधू तर एकदम निस्वार्थ होते, निरपेक्ष होते. आणि मग त्यांनी ती त्या संतांच्या शिष्यांनी ती गाय काय केली, एका गोठ्यात बांधून ठेवली त्यांच्या अन्य गायींच्या बरोबर. तर ती कामधेनू होती, ती इतकं दूध द्यायची की सगळ्या त्या आश्रमाला पुरून, गावाला पुरून, अजून तिचं अशी असायची वृत्ती. म्हणजे सगळ्यांना त्यामुळं आश्चर्य, कुठली गाय आहे, आम्हाला पाहिजे असं वगैरे. आणि नेमकं काय झालं, ही न्यूज गेली राजाच्या कानावर. म्हणजे त्या संतांना त्याची अपेक्षा नव्हती, ती मिळाली म्हणून आनंद नव्हता, नको पाहिजे काहीच भाव नव्हते, बस ती त्यांच्या बरोबर राहत होती. आणि मग राजाला समजल्यावर काय केलं राजानी, थांब जरा, नाही नेली 1 मिनिट नाही रो, तुम्हाला स्टोरी सांगायची का, सांगून टाका मग. तर त्या राजाला समजली न्यूज, राजा भेटायला आला तिथं आणि विचारलं त्यांनी काय असं नक्की काय जादू केली आहे. त्यांना कोणाला माहित नाही कसली गाय आहे आणि काय असं, फक्त आश्रमातनं दूध जातं आणि सगळ्या गावाला पुरतं असं त्यांना समजलं होतं.
म्हटल्यावर राजाला जिज्ञासा, राजा तिथं आला आणि त्यांनी संतांकडनं नमस्कार करून शिष्यांकडनं वगैरे हेरांकडनं समजलं त्याला न्यूज की अशी अशी एक गाय त्याला मिळाली. मग राजाने काय केलं, त्या संतांकडं त्या गायीची मागणी केली. मग संत म्हणले ती गाय माझी नाही आहे किंवा तुमची नाही आहे, त्यामुळं मी काय ते जवळ ठेवायचं किंवा कोणाला द्यायचं माझा अधिकार नाही आहे. संतांनी तर त्याच्याबद्दल काय विचारच प्रगट केले नाहीत. आणि मग झालं काय की त्या राजाला राग आला की अन्य शिष्यांनी काय केलं, त्या गाईला लपून ठेवलं आणि मिळू दिलं नाही. मग त्या राजाला राग आला आणि राजाने काय केलं, जबरदस्ती ती गाय शोधून घेऊन गेला. ज्याला जे प्राप्त झालेलं असतं ना त्यालाच त्याचं उपयोग होतो, लाभ होतो, कोणाला अन्याला लाभ होत नसतो. तो घेऊन गेला जबरदस्ती गाय, पण ती दूध द्यायचंच बंद केली. का बरं? अशा टाईपचं काहीतरी त्यांच्याकडे कथा आहे बरं का. आणि मग परत त्या राजाला पश्चाताप झाला, त्यांनी आणून परत दिली ती गाय, असं वगैरे सांगितलं जातं. म्हणजे काय आहे की ती अशा प्रकारची गाय आहे की तिच्या समोर पण जर तुम्ही काही याचना करणार तर तुमचं पण दुःख दूर होतं, संकट दूर होतं, तुमच्या याचना पूर्ण होतात असं सांगितलं जातं. पण असं काही होत नाही, किंवा झालं असेल तर तुम्हाला होणार नाहीये. काळजी करू नका, कुठल्या गाई समोर जाऊन उभारू नका. म्हणून इथे सांगताय. होय का? बरं. कशासाठी काय करते ती? होय. आणि तुमच्या तुम्ही स्वतः देव आहे हे मानता का? त्या गाईच्या पोटात देव असते म्हणून तुम्ही त्याला नमस्कार करणार. आम्ही म्हणतो सगळ्या जीवांच्या पोटात सगळे जीव देव आहेत. कुठलं पोट, त्याला पोटबीट काय नाही, सगळे जीव आहेत ते देव आहेत हे मानलं समजलं तर आपल्याला ज्ञान झालं. नाहीतर मग गायच फक्त देव आणि कोंबडी देव नाही का, बकरा देव नाही का, मग त्याला तुम्ही काय करणार? देवाच्या समोर मारून टाकणार. मग कसला धर्म झाला हो तुमचा? म्हणजे ज्ञान करून घ्या म्हणून सांगितलं. आपला शत्रू असू दे तो सुद्धा देव आहे. कोण शत्रू आहे? सासूबाई का पोरं का नवरा? कोण शत्रू होता? कोण शत्रू आहे? नाही का? नाही का? होय. सासूबाईंना मी विचारू का? मैत्रीण आहे का? सासू नणंद हे सगळ्यांना आपण सगळ्याला शत्रू मानतो हो ना. आपलं वाईट करणारे सगळे शत्रू. कसं कोणी वाईट नसतं, करणारं नसतं, करू शकत नाही वाईट तुमचं. चांगलं पण करू शकत नाही. म्हणून कोणाला वाईट म्हणायचं नाही, कोणाला शत्रू म्हणायचं नाही. त्याला देव म्हणा की बघा तुमच्या चरणाशी येईल उलट, तुम्हाला देव बनवेल तो जीव. म्हणून कोणाच्या विषयी आपल्याला अंतरंगामध्ये द्वेष नको, अनुराग नको, म्हणजे एक चांगला आणि एक वाईट असा भेद नको. सगळ्याला देव म्हणून बघा तर नुसत्या त्या गायीची पूजा करणार नाही तुम्ही लोक, सगळ्या जीवांची पूजा करायसारखी आहे. म्हणून पहिल्यांदा स्वतःला जीव म्हणून जाणा तर आपल्याला समजलं जीव जाती काय आहे. तर काय सांगितलं ह्यांनी? कामधेनु कल्पतरु संकट हरण बस नामके रतन चिंतामणी भी है चाह बिन किस काम के. या सगळ्यांच्या समोर तुम्ही इच्छा याचना करावी लागते, भीक मागावी लागते तर ते देणार तुम्हाला. काय आम्हाला पाहिजे तर आम्ही सगळ्याच्या मागं मागतोय. कोणाकोणाच्या मागं मागता सांगा? हे शरीरा मला सुख दे, हे घरा मला सुख दे, हे परिवारा मला सुख दे, सगळ्या इंद्रियांनी मला सुख द्यावं, सगळ्या गोष्टींनी जे काय माझ्याजवळ आहेत त्यांनी मला सुख द्यावं. सगळ्यांच्या मागं आपण याचना करतोय. कोण कोण सुख देणार हो तुम्हाला? मुलांच्या मागे याचना करतो, मुलांनी मला सुख द्यावं, मुलांनी सुखी ठेवावं. ठेवणार का? कसं नाही म्हणतात ना, एक ठेवत एक ठेवत नाही. असं नसते. तुम्ही तुम्हाला सुखी ठेवणार हे मला सांगायचंय. ते मुलगा कसाही राहू दे, ते मुलगी कशी राहू देत, मी सुखी राहायचं की नाही हे माझ्यावर आहे. मग त्यांनी चांगलं वागले म्हणलं की मी आनंदी झालो, ते वाईट वागले म्हणलं की मी दुःखी झालो. कोणी दुःखी केलं तुम्हाला? त्यांनी केलं म्हणतोय, पण मी स्वतःला मानून घेतलं ना दुःखी केलं म्हणून. जसं एक स्टोरी सांगितली बरं का, त्यासाठी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. तिथे सेठजी असतात आणि कशासाठी सांगायला, लक्षात ठेव परत मला सांगायला, कशासाठी? मुलांनी मला सुख दिलं असं. तर एक सेठजी असतात आणि त्यांना मूल होणार होतं, पण त्यांना परदेशी जावं लागलं काहीतरी पैसा कमवण्यासाठी.
आणि ते घरामध्ये ती बायको राहत होती आणि ती गेले, ते परदेशी गेले आणि त्यांना माहीतच नाही बाळ जन्मलेलं वगैरे आणि त्यांना तिकडं पैसा कमवून यायला 14 वर्ष लागली. काय 10-12 वर्ष असे काहीतरी लागली. आणि मग ते परत येत असताना त्यांना इतकं आतुरता होती की भरपूर पैसा कमवला होता आणि परत येऊन त्यांना घरी सगळ्यांना भेटायचं होतं. आणि बायको पण वाट बघत होती आज नवरा येणार आहे परत म्हणून. पण तिला पण उत्सुकता कधी येतील असं वगैरे म्हणून तिने काय केलं, मुलाला सांगितलं जा आणि त्या गावामध्ये त्यांना घेऊन ये किंवा त्यांना भेट तिथं जाऊन. पण मुलांनी वडिलांना बघितलं नव्हतं, वडिलांनी मुलाला बघितलं नव्हतं. कसं ओळखायचं? त्या आईला एवढं तर समजावं की नको, आई अशी आंधळी असते. म्हणजे तिने पाठवलं आता काय करणार. तो पण काय म्हणायचं ते गेला, या धर्मशाळेत ते येणार आहेत म्हणल्यावर त्या धर्मशाळेत जाऊन थांबला तो. पण झालं काय होतं, ती धर्मशाळा बुक होती आणि ते जे पिता आले ना ते मोठे माणूस म्हटल्यावर त्यांना लोकांनी तिथं जागा दिली एक रूम राहण्यासाठी म्हणून. पण त्या माणसाचं इतकं श्रम झाले होते प्रवासाने वगैरे, त्यांनी सांगितलं तिथल्या मालकांना की मला रात्रभर छान झोपायचंय तर मला डिस्टर्ब करायचं नाही, काय आवाज करू नका, काय मला डिस्टर्ब करू नका असं सांगून तो गेला रूममध्ये आणि झोपला. आणि नेमकं त्याच दिवशी तो मुलगा रात्री 12 वाजता आला त्याच धर्मशाळेत आणि म्हणला की मला फक्त रात्रीसाठी रूम पाहिजे. तिथल्या जे रिसेप्शनिस्ट असते त्यांनी म्हणले की जागा नाही आहे, आम्ही तुला देऊ शकत नाही. त्यांनी खूप रिक्वेस्ट केली कारण बाहेर थंडी खूप होती, त्याला बाहेर थांबणं शक्य नव्हतं. तो म्हणला मला फक्त रात्र काढण्यासाठी छोटी जागा दिली तरी चालेल, मी इथं झोपून राहतो. आणि मग त्या त्यांच्या गोंधळामध्ये आवाज वाढले, त्या मुलाची आग्रह, ते ओरडारडी असं सगळं चालू असताना त्या माणसाला जाग आली, कोणाला, वडिलांना. आणि त्यांना डिस्टर्ब झालं ना, मग तो उठून आला मनुष्य बाहेर, म्हणजे वडील त्या मुलाच्या समोर आले आणि त्या रिसेप्शनिस्टला ओरडलं त्यांनी. म्हणले की मी तुम्हाला सांगितलं होतं मला डिस्टर्ब नाही करायचं, मला का तुम्ही एवढं डिस्टर्ब केलं, माझी झोप खराब झाली. मग त्यावेळेस असं ते ओरडले, म्हणले मी तुम्हाला पैसा देणार नाही असं वगैरे, ते सगळं ओरडारडी करायला लागले. मग त्या रिसेप्शनिस्टने काय केलं, म्हणले तुम्हाला त्रास झाला, क्षमा. मग त्यांना झोपायला पाठवलं आणि या मुलाला धक्के मारून बाहेर काढलं. का? कारण त्यांनी कस्टमरला त्रास दिला. आणि मग असल्या रात्रीच्या त्याच्याकडे काय इलाजच नव्हता, तो रात्रीच्या त्या तसल्या थंडीत कुडकुडत्या जाऊन त्या धर्मशाळेच्या बाहेर प्लॅटफॉर्मवर बसून राहिला, तिथं झोपला. सकाळ होऊसपर्यंत तिथल्या त्या थंडीनी तो गोठून मेला त्याच ठिकाणी. आणि आता सकाळी उठून ते सेठजी खाली आले, तिथलं सगळं बिल पे केलं आणि ते आपल्या घराकडे निघाले तर दिसलं तिथं तो मुलगा मेलेला. आणि सगळेजण उभारून तिथं चाललं होतं, कोण आहे कुठला काहीच माहित नाही कोणाला, फक्त ते जमले होते. आता हे वडील तिथं जाऊन काय केले, बघितले की मुलगा मेलाय. पण त्यांना त्याचं काय खेद का खंत, कोण कुठला आहे, कसं मेला असेल. आणि मग ते घरी गेले सेठजी. आणि काय झालं, घरी गेल्यावर सेठानींनी सांगितलं की तुमचा मुलगा तुम्हाला घ्यायला गेला होता, मग भेटला नाही का तुम्हाला. ते म्हणले नाही, मला सांग म्हणलं कुठं गेला होता, कुठं आहे. आता तिने जे ॲड्रेस सांगितलं ना, तर त्या ॲड्रेसनी शोधत, त्या रस्त्याने शोधत कुठंपर्यंत आले, त्या धर्मशाळेपर्यंतच आले. आणि मग तिथं कळालं त्यांना तो मुलगा माझाच होता. आता सांगा मला, काल मुलगा दिसला होता का नाही मेलेला, म्हणजे सकाळी. मग त्यावेळेस का नाही दुःखी झाले, आता त्याला पाहून ते ढसाढसा रडायला लागले. काय, माझा एकुलता एक मुलगा मेला, सकाळी पण मेला होता का नव्हता. मग त्यावेळी का नाही रडू आलं, म्हणजे कोण रडतंय हे सांगायचंय मला. छान वाक्य होतं माझ्याकडं आज, वाक्य आहे का ते, मोह रडतोय. हा म्हणजे असं आता कोण आहे काय ते बघितलं नव्हतं. बरं, आता हे आपलंच मुलगा म्हणून ते एकदम हे झालं. छान वाक्य होतं. काय माझ्याकडे आता मिळणार का तसलं, काय तरी चांगलं लिहिलेलं असतंय. तर त्याच्यामध्ये सांगायचंय की सकाळी त्याची भावना जोडलेली नव्हती त्याच्याबरोबर, हा कोण आहे, बस अज्ञात आहे कोणीतरी. मग अज्ञानीसाठी, या अज्ञातासाठी मी रडत नसतो. कोणासाठी रडतो, ज्ञानाने रडतो. म्हणजे ज्ञानच रडवते, ज्ञानच सुखी करते, हे मला सांगायचं होतं. म्हणजे तुम्ही मुलांनी मला सुखी केलं म्हणताय ना, मुलांनी दुःखी केलं म्हणताय ना, तुमचं ज्ञान तुम्हाला सुखी आणि दुःखी करणार असतं.
मम्मी मला सुखी बनवायचं का नाही हे कोण ठरवणार? म्हणून निर्णय करा, मीच मला सुखी बनवणार आहे, जगात मला कोणीही सुख देऊ शकत नाही. हा धर्म आहे हे शिकवतो की तू ज्ञानवाला जीव आहेस. मग स्वतःला जाणणार तर त्या क्षणात सुखी होणार आणि तिथं तुला धर्माची प्राप्ती झाली असं सांगितलं जाणार. म्हणून असा धर्म मुनींकडून धारण केला जातो जो तुम्ही धारण करा हे सांगितलं. मग पुढे सांगतायत, भोग सामग्री मिले अनिवार्य है पर याचना. जे काही चिंतामणी रत्न, कल्पतरू आणि कामधेनू ह्याच्याकडे तुम्ही याचना केली तर भोग सामग्री मिळणार, पण अनिवार्य है याचना. हे व्यर्थ ही इन कल्पतरू चिंतामणी की चाहना. मग अशा कल्पतरू आदींची याचना, चाहना करणं, इच्छा करणं व्यर्थ आहे, कारण ती याचना केल्याशिवाय देऊ शकत नाही. तुमच्या खिशात भलेही तुम्ही घेऊन फिराल, घरात ठेवलेलं असेल, पण तुम्हाला माहीत नसेल की त्याच्यासमोर मागावं लागतं, त्याशिवाय मिळणार नाही. जर मागितलंच नाही काय तर कसं मिळणार? धर्म ही वह कल्पतरू है नहीं जिसमें याचना, धर्म ही चिंतामणी है नहीं जिसमें चाहना. धर्मच असा आहे की धर्म ही वह कल्पतरू है, धर्मच असा कल्पतरू है नहीं जिसमें याचना, ज्याच्यात तुम्ही याचना करण्याशिवाय तुम्हाला प्राप्ती होते. धर्म ही चिंतामणी है नहीं जिसमें चाहना, धर्म चिंतामणी आहे ज्याच्यामध्ये चाह सुद्धा करायची गरज नाही. म्हणून अशा धर्माचं आपण सेवन केलं तर सगळं न मागता मिळणार आहे आपल्याला. त्या चक्रवर्तीला काय नाही मिळालं? सगळं न मागता मिळालं. मग तसं आपण पण कोणासमोरही जाऊ देत, जर याचना करणार तर कमीपणा आला तुम्हाला, आणि जर निर्याचक राहणार तर भरभरून मिळणार. म्हणून सगळं करा तुम्ही, काय घरातल्या मोठ्यांची सेवा करा, धर्माचं पालन करा, जे पण करणार, मुलांची सेवा करा, मागं अपेक्षा नाही ठेवायची. ठेवलं तर दुःखी व्हावं लागतं. काय त्यांनी मला सांभाळावं, त्यांनी माझं चांगलं करावं, याचना करणार ना, अंतरंगात भाव जरी ठेवणार ना तरी पण दुःख भोगावं लागणार. निर्याचक निरपेक्ष धर्म करा ना, त्याचं फळ आपल्याला नियमाने चांगलं मिळणार. म्हणजे तुम्हाला जे जे पाहिजे ना न मागता मिळणार. चक्रवर्ती बनतो कसं? अशा धर्माच्या साधनेने, आराधनेने. म्हणून त्या धर्माचं महत्त्व जाणा. इतका महान धर्म मिळालाय, इतकं त्याची आनंदाने सेवा करायला पाहिजे, इतकं आनंदाने ग्रहण करायला पाहिजे. आपल्याला काय मिळालं ह्याचं मोल नाही आज. अनेक अनेक भवातनं अनंत जीवाला मागं सोडून आपण इथं आलोय आज. जेव्हा मला समजलं ना हे वाक्य, अनंत जीव मागं राहिलेत, एक निगोदी बाहेर पडलाय, तो मी आहे. माझ्या मागं अनंत राहिलेत आणि मी बाहेर पडलो, काय माझं महान भाग्य. आणि त्यातनं येऊन पुढं मी इथंपर्यंत आलोय, तर किती किती कष्टातनं बाहेर पडलोय. आणि आता असणाऱ्या एवढ्याशा दुःखाला मी किती मानतोय, इतकं मोठं. कुठं जाऊन पडणार पुन्हा? त्याच चिंतनाने, त्याच आकुलतेने, संकलेशाने पुन्हा जाऊन तिथं पडणार, जे अनंत जीव मागं राहिले होते त्यांच्यामध्ये जाऊन. नको, आपल्याला असलं कार्य करायचं नाही जे मला पुन्हा दुःखात नेणार. म्हणून सुखी राहा जिथं पण आहे ना, आणि समाधानी राहा. याचकता नको कोणापाशी. मी असा निर्याचक आहे, परिपूर्ण आहे, ह्याचं भावभासन करा, हे धर्म शिकवतो. ओम. जाणा हा मी निरपेक्ष स्वभावी जीव आहे, निर्याचक स्वरूप आहे, परिपूर्ण आहे, स्वयंपूर्ण आहे. अनंत सुखमय जीव आहे. अनुभवा, माझे सुख परामध्ये नाहीच. आनंद घन स्वरूपोहम. ओम. निसर्ग. नमो अरिहंताणं